पावसाळ्यात उगवतो कुत्र्याचा मूत, बाबा लोकांचा लेच आहे महाराष्ट्रात ऊत. महाराज नांदावला 2 इंचाच्या बिळासाठी आणि बाई पिसाळी 7 इंचाच्या केळासाठी. आपल्याला ही सविस्तर स्टोरी बघायची. त्याच्या अगोदर मला एक सांगायचंय तुम्हाला, एपिसोड क्रमांक 47 हा स्टोरीला तुफान प्रतिसाद दिल्याबद्दल सर्व दर्शकांचे मनपूर्वक आभार मानतो. आणि त्या स्टोरीवर कमीत कमी महिलांनी 25% हा प्रतिसाद दिलाय. त्या 25% महिलांनी जर का पुन्हा आपला व्हिडिओ बघितला आणि तो व्हिडिओ बघितला, त्याच्यातल्या फक्त 2% जरी महिला जरी त्यांनी अनुग्रह घेतला तरी आपली स्टोरी बनवण्याचं कल्याण झाल्यासारखं होईल. त्याच्यासाठी मी ही स्टोरी बनवण्याचा प्रयत्न करतोय. पाटोदा पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल. पाटोदा तालुक्यातील हनुमानगड येथील मठाधिपती बुवासाहेब जिजाबा खाडे यांना मारहाण करून 13.5 लाखाला लुटण्यात आल्याप्रकरणी खारडा पोलीस स्टेशनला मोहरी गावातील 5 जणांविरुद्ध 3 ऑगस्ट रोजी रात्री 11 वाजता गुन्हे दाखल करण्यात आले. नंतर 4 ऑगस्टला रात्री 12च्या सुमारास एका महिलेने बुवासाहेब खाडेवर बलात्काराचा गुन्हा दाखल केल्याने बीड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. हनुमानगडाचे मठाधिपती बुवासाहेब खाडे यांना बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर गावातील ग्रामस्थांनी मारहाण केल्याने उपचारासाठी पुणे येथे दाखल करण्यात आले असून सध्या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील करीत आहेत. पाटोदा तालुक्यातील हनुमानगड नामांकित आहे. या गडावर मठाधिपती म्हणून बुवासाहेब जिजाबा खाडे कारभार पाहतात. 29 जुलै रोजी जामखेड तालुक्यातील मोहरी येथील घुगे वस्ती येथे सुरू असलेल्या महादेव मंदिराचे काम पाहण्यासाठी खाडे गेले होते. या दिवशी मोहरी येथील बाजीराव गीते यांनी महाराजांना आपल्या घरी येण्याचे निमंत्रण दिले. ही स्टोरी जुनी आहे. ही कोर्टात गेलेली होती. कोर्टातून निकाल लागलाय. कोर्टातून महाराज सुटलाय. महाराज मोकळा झालाय पुन्हा दुसरी शिकार शोधण्यासाठी. त्याच्यासाठी तुम्ही सावध राहायचंय. ही स्टोरी सांगतोय. आणि ही स्टोरी सांगितल्यानंतर त्या महाराज लोकांचे जे गुंड प्रवृत्तीचे लोक आहे, कारण की ती बीडची ही घटना, कारण बीडमध्ये गुंडांचे प्रमाण जास्त आहे. महाराष्ट्रात सर्वात जास्त म्हणजे महाराष्ट्र बीड जिल्हा म्हणजे हा बीड नसून हा बिहार झालाय असं वाटतंय लोकांना. पण मला पण वाटतंय, सर्वांनाच वाटते. तरी पण ही भीत स्टोरी लावलेली आणि त्यांचं रेकॉर्डिंग कोणाचा फोन आला आपण त्याची रेकॉर्डिंग आपल्या युट्यूब चॅनलला टाकून देऊ. ही स्टोरी बघायची आपल्याला. तो गड आहे हनुमानगड, म्हणजे बजरंगबलीचा गड, हनुमंताचा गड, राम भक्त हनुमंताचा गडाचं नाव आहे. हा गड आहे सावरगाव घाट, तालुका पाटोदा, जिल्हा बीड. गडाची व्याप्ती 16 एकर वर आहे. तिथं मंदिर कोण्या देवतांचे बघा, हनुमान मंदिर, महादेव मंदिर, दत्त मंदिर, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ आईसाहेबाचं मंदिर, छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर. त्यांच्यानंतर विशेष म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पण पुतळा आहे. असं हे मंदिराची सर्व तिथले, मी काही त्या गडावर गेलो नाही, पण बुवासाहेब जिजा खाडे यांच्या मुलाखतीतून त्यांनी सांगितलंय माझ्या गडावर असं असे. आता इथं त्या गडावर आणि पौर्णिमेच्या दिवशी भरपूर भक्त मंडळी परिसरातील आयल्यानगर तथा बीड जिल्ह्यातून येणारे भाविकांची गर्दी खूप असते पौर्णिमेच्या दिवशी दर्शनासाठी. आणि त्या गडावर म्हणजे सर्वांचे लोकांचं श्रद्धास्थान आहे, भरपूर लोकांचं श्रद्धा आहे. आणि तिथे येतात, दर्शन करतात आणि जातात. आणि तिथे एक धारणा होते की बुवासाहेब खाडे हा दारू सोडण्यासाठी प्रयत्न करतो. आणि तसं जिथलं एक कुटुंब असतंय, ते कुटुंब बघूया. भागवत जालिंदर केकान, वय वर्ष अंदाजे 32 ते 33. हे 3 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. 3 वर्षापूर्वीचे त्यांचे वय, आता त्यांचे 3 वर्ष त्याच्यात ऍड करून घ्यायचे. त्यांची पत्नी सौभाग्यवती, त्यांची लक्ष्मी घरची राधा भागवत केकान हे आहे. त्यांना 2 लेकरे, एक मुलगा त्यावेळेस 12 वर्षाचा, मुलगी 7 वर्षाची होती. 2 माली 2 फूल, सुखी संसार, मस्त कुटुंब, असं कुटुंब. आणि एक त्यांची सासू म्हणजे त्यांची आई, भागवत यांची आई, यांचं कुटुंब होतं. घरी 2-3 एकर जमीन होती. ऊस तोड करायची आणि ऊस तोड झाल्यानंतर शेतात काम करायचं आणि मजुरी करायची आणि आपला उदरनिर्वाह चालवायचा, असंही कुटुंब होतं. पण त्याच्यात काय होतं, ऊसतोडी मारल्यानंतर त्यांना काय व्हायचं, जे आपले भागवत केकाने यांना दारूचं व्यसन लागलं. कारण कसं काय, कारण की ऊस तोडणं म्हणजे मोळ्या उचलणं, ट्रॅक्टर भरणं, अहोरात्र काम करणं, पैसा कमी, असे त्यांचं होतं. त्याच्यामुळे सीन भाग हलका व्हावा त्याच्यासाठी ते 90 हाणायचे. 90तून क्वार्टरवर गेले, क्वार्टरहून जास्त वाढत गेली असेल. आता ही न काय केलं, गाडीवरून घरी आल्यानंतर हात पडली आणि हात मोडल्यानंतर माहेराला गेली. माहेरीचं मोहरी हे गावे, तिथं भोगी वस्ती म्हणून तिथं गेली. तिथून कोणीतरी सांगितलं की बाबा आपल्याला जायचंय आणि हनुमानगडावर
महाराज तिथं दारू सोडायचा सांगतात. हे तिथं गेले. आता बायाचं कसं असतं, दारू सोडायची म्हणल्यानंतर बाया कुठेही जातात आणि किती आपल्या ठेवणीतले पैसे पण मोडण्यासाठी तयार असतात. अशी बाई गेली, बिचारी माती गेली. तिथं गेल्यानंतर बुवासाहेब खाडेने बघितल्यानंतर बुवासाहेब खाडेचं टाळकं हल्लं, मस्त खाल्लं आणि त्यानं सांगितलं, तुला 12 महिने इथं खेपा करावा लागेल, म्हणजे खेटा करावा लागेल, म्हणजे 12 महिने तुला वाऱ्या करावं लागेल. आणि तसं सांगितल्यानंतर ती तिथं जायची. त्याच्यानंतर महाराजांनी सांगितलं इथंच राहा आणि महाराजांबरोबर डाव टाकला. आणि त्या कॉल रेकॉर्डिंग मध्ये सर्वच आहे. ते बाई म्हणते, महाराज म्हणले करावं वाटते, तुम्ही एकदा केलं. म्हातारी शेजारी होती, मादानी आली. तो महाराज म्हणतो माझं लहान आहे का, साईज कस काय, असे त्याच्यातले शब्द त्या रेकॉर्डिंग मधले. आणि ती पुन्हा त्याला म्हणते आपण शिर्डीला जाऊ. पुन्हा ती म्हणते नाही ड्रायव्हर, ते म्हणतो नाही ना तिथं जमणार नाही, तारखे राहतात. पुन्हा ती म्हणते ड्रायव्हरला घेऊन चला. ते पुन्हा त्याच्यात म्हणतो ड्रायव्हर जास्त शहाणे असते, ड्रायव्हर गोष्टी लीक करत असते. तरी ती बाई म्हणजे इतकी नांदवली. कारण काय नांदवली, कारण महाराज हे खाऊन पिऊन सट होईल असतो, पण पोळ्याच खातात. आणि महाराज लोक म्हणजे काही कामधंदे नसतात, सटाट राहतात. आणि हा महाराजांना बायाचा नाद लय, अष्टगंधाचा टिळा, त्याला बायाचा छंद आहे निराळा, अशीच म्हणण्याची पाळी आली. ज्याच्या गळ्यात माळ त्याच्या पोटात काळ, अशीच आपल्याला म्हणण्याची इथं पाळी येते. कारण की हे सर्व नसते, पण ह्या महाराजाला हे म्हण अतिशय योग्य ते लागू होती. कारण मी पण माळ करीची, त्याच्यामुळे तुम्ही पण म्हणाल तुपल्या पण पोटात काळ. कारण की एकच आहे, सर्वच लोकांना हे लागू नाही होत, काहीच लोकांना लागू होते, म्हणून ही म्हणली तर म्हटली. आता या महाराजानं काय केलं, ती ठेवली. त्याच्यानंतर सासू गेली. त्याला माहित झालं की तुझी बायको नुसती 2-3 दिवसासाठी गेली, पण गाडावर आहे. हा माणूस गेला गाडावरच्या, त्या महाराजानं दमदाटी करून त्याला महाराजाला घरी त्याला पाठवून दिलं त्या भागवतलं, आणि सांगितलं तुझी बायको इथं नाही. त्याच्यानंतर पुन्हा यानं माहिती काढली, पुन्हा गेला, पुन्हा ठेवलं नाही. असं करत करत यो बैठकी मारू लागला. कारण हा बाप होता, 2 लेकराचा स्वयंपाक कसा करायचा, आईला काम होत नाही, आई स्वयंपाक होत नाही, आणि बायको तिथं नाही. या 2 मुलांचं लेकराचं करायचं काय. पण बाई म्हणतात ना, बाई म्हणजे पिसाळली, बाई म्हणजे फक्त सेक्स. आणि एक आहे 30 वर्षाच्या नंतर काय होतं काय माहित, बाया पूर्णतः निव्वळ लाजा सोडून, धिंगाणा सोडून पूर्ण त्याला 16 वर्षासारखी जवानी आल्यासारखं होतंय. पहिलं जे गाणं होतं 16वं वरीस धोक्याचं, आता ते 16वं वरीस धोक्याचं सोडून ते 32व्या वरीस धोक्याचं अशी म्हणायची पाळी आलेली. हे गीत कालबाह्य झालेलं आहे. कारण ही बाई त्या महाराजाला सोडायला तयार नाही, महाराज त्या बाई सोडायला तयार नाही. त्याच्यानंतर सासू गेली, सासूलाही धुडकावून लावलं, मुलं नेले, मुलाला फटके देऊन तिनं काढून दिलं, कोणाचा सांभाळ करायला नाही. फक्त तिचं म्हणत खाडे बुवा आणि मी. आता तुम्ही मला सांगा, या खाड्यानं पुन्हा यांच्यावर केस कुठं झाली, मोहरीमध्ये आला. मोहरीमध्ये पकडलं गेलं याला बाजीराव गीते, अरुण गीते, भिवा गोपाल झरे, राहुल गीते आणि रामा गीते यांनी चांगला चोपला. पुन्हा हा बिनलाजा उठला, पोलीस स्टेशनला, खाडा पोलीस स्टेशनला गेला आणि सांगितलं माझ्याजवळचं 50 तोळे सोने यांनी काढून घेतलं, मारहाण केली. आता माझा पहिला प्रश्न आहे, हा बुवा खाड्याच्या मुलाखतीत म्हणतोय माझं कुठं अकाउंट नाही, मी कोणाला रुपया मागितला नाही, मग याच्याजवळ 50 तोळे सोनं आलं कुठून. याला आयकर विभागाचं नोटीस गेलंय का, आयकर विभागाने याची चौकशी केली का, काय केलंय, काहीच नाही. पुढे काही त्याचा तपास लागून नाही राहिला. मी प्रयत्न केला शोधण्याचा, नेटवर शोधण्याचा प्रयत्न केलाय, किंवा मला साईड माहित नसेल, किंवा काहीतरी प्रॉब्लेम असेल, किंवा तांत्रिक अडचण असेल, फाईल करप्शन दाखवतोय म्हणून ते काही ओपन करू शकलो नाही. त्याच्यानंतर दुसऱ्या त्याच बाईनं पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली, या महाराजांनी माझ्यावर लग्नाचा आमिष दाखवून वारंवार बलात्कार केली. ही पण बलात्काराची केस, ही केस चालली. काही दिवसानंतर जमानत झाली, आणि त्याच्यानंतर काही दिवसानंतर न्यायालयात सेटलमेंट झाली. आता कशी सेटलमेंट झाली, म्हणजे लोकांचा पैसा, हाच महाराज म्हणतोय मी लोकांकडून 1-1 रुपया घेतलाय, ऊसतोडीचा 1-1 रुपया घेतलाय. 1 रुपया म्हणजे 1 लाख रुपये असल्यासारखं वाटतंय, त्याला 1000 रुपये वाटते ते 1 रुपये. आणि 1000 रुपयाचं यानं फक्त ISC वर उडवलेत का, याची पण सखोल चौकशी झालेली नाही. कारण की याची जर सखोल चौकशी झाली असते, आणि या बुवा खाड्याची जर का चांगली फटकेबाजी झाली असती, आज तुम्हाला मी सांगतोय महाराष्ट्रात जे भोंदू आहे अशोक खरात, असा हा पैदाच झाला नसता. पण याला पण कुठंतरी सरकार आणि कुठंतरी आपलूनच त्याला कारणीभूत आहे, आणि आपणच त्या लोकांना मोठं करतोय. अजूनही त्या लोक गडावर जात असेल, मी सांगतोय गडावर तुम्ही अवश्य जा, मंदिरात जा, महादेवाच्या मंदिरात जा, हनुमानाच्या जा, दत्त मंदिरात जा, जिजाऊ साहेबाच्या मंदिरात जा, बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला वंदन करा, त्याच्यानंतर शिवाजी महाराजांच्या पुढे मुजरा करा. पण त्या बाबासाहेब जिजा खाडेच्या समोर तुम्ही नतमस्तक होता कामा नये. उलट तो जो समोर आला त्याला माझं चाल बाजूला वासनांदा, आणि त्याच्या बाजूला जायचं, त्याला तोंड पण दाखवू नका. तो पुढून आल्यानंतर तुम्ही तुमचा चेहरा झाकावा, असं मी माता भगिनींना
भगिनींना सांगू शकतो. कारण की हे लोकांची नजर आहे ना खूप वाईट आहे. कारण तुम्ही त्याचा इतिहास काढा, इतिहास काढल्यानंतर तो आहे ना पुन्हा पुन्हा तेच चुका करत असतो. त्याच्यासाठी त्या माणसापासून कधी सावध राहायचं. कारण की हा वासनंद महाराज आहे, हा काही महाराज धुतल्या तांदळाचा नाही. मी इथं हे एवढं सांगू शकतो की ह्या असल्या महाराजाच्या अशा भोंदूपणाच्या महाराजाच्या नादी लागू नये. कारण हा स्वतःला अधिपती समजतोय, मठाधिपती समजतोय आणि कार्यक्रम नीच करतोय. कारण यानं एक गरीबाची बायको पळवली म्हणून याच्यावर केस झाली नाही, याचा PCR काढला गेला नाही, याला ठोकलं गेलं नाही. पण ज्याचा अशोक खरातनं मोठमोठ्या घरच्या स्त्रियां गोप भोगल्या, त्याचे हाल काय सुरू आहे हे तुम्ही बघताय. मग याच्यावर का नाही, याच्यावर जर कडक कारवाई केली असती किंवा जर कोर्टाने जर केस दाखल केली, सोडलं त्याला, कोर्टातून सेटलमेंट झालं, सुटला, कोर्टही काही करू शकत नाही सेटलमेंट झाल्यानंतर, तरी पण तिथल्या अधिकाऱ्यांनी, तिथले अधिकारी, त्याच्यानंतर तालुक्यातले जे वारकरी संप्रदाय आहे, त्यांची ज्या संघटना असतात, जिल्हा संघटना असतात, महाराष्ट्र वारकरी संघटना आहे, यांनी का आक्षेप नोंदवला नाही, हा सर्वात मोठा आहे. आणि काही काही महाराज लोक सांगतात की तुम्ही तुमच्या हिंदू धर्माची टीका करताय. का टीका नाही करू आम्ही का पुन्हा तुम्ही जर म्हणता टीका नाही करू, चांगलं चांगलं म्हणतोय, वाईटाला वाईट म्हणतोय आम्ही कधीच याला म्हणत नाही वाईट. आमचे जे हरिभक्त पारायण असे लोक आहे, चांगले चांगले लोक आहे, त्या लोकांना आम्ही कुठं नावं ठेवतोय. पण असले काही लोक आहे, या लोकांना तुम्ही पाठीशी घालण्याचं का काय तुम्ही कारण? कारण की तुम्हाला पण असं वाटतंय का तुमची पण कोणी तरी कुठं पोल खोल करेल का? अरे तुम्ही पण कीर्तनात सांगा की असल्या महाराज लोकांच्या नादी लागू नका. जे महाराज लोक डिटेक्ट झाले, जे महाराज लोक पकडले गेले, जे महाराज लोक स्वतःची स्त्री सोडून दुसऱ्या स्त्री सोबत संग करताना सापडले गेले, त्या महाराजाचं अवश्य तुम्ही नाव कीर्तनात घ्या. त्या नारदाच्या गादीवर त्या माय बहिणी भगिनींना आणि तिथल्या लोकांना तुम्ही जनजागृती करा. कारण सांगा की जसे आपले निवृत्ती महाराज बोलतात ना, तसे डायरेक्ट बोला ना तुम्ही की या महाराजाचं दर्शन करू नका. या महाराजाचं दर्शन जर केलं तुम्ही तर तुम्हाला पुण्य नाही, पण तुम्ही पापाचे भागीदारी होणार, तुम्ही नरकात जाणार. तुम्ही त्या महाराजाच्या तिथं जाऊ नका. आज सांगा ना काय अडचण आहे तुम्हाला? तुम्ही म्हणता त्या महाराजाचा टिकल टावळकी करू नका, बोलू नका, व्हिडिओ काढू नका. कोणी धमकी देतोय, कोणी फोन लावून बोलतोय, तुम्हाला काय करायचंय? कारण की तुम्हाला असं वाटतंय का तुमच्या पण काही व्हिडिओ क्लिपांनी गेले का? तुम्ही पण अशा कोणत्या एखाद्या स्त्रीवर तुम्ही अत्याचार करेल का? करेलच असावेत असं माझा आक्षेप असू शकतो. कारण की त्याच्याशिवाय तुम्ही बोलू शकत नाही. तुम्ही म्हणायला पाहिजेत अहो वाईट आहे, वाईटाला वाईट म्हणण्याचा हिंमत ठेवा आणि चांगल्याला चांगलं म्हणण्याची हिंमत ठेवा. मित्रांनो, त्या बाईला त्या महाराजासाठी तिचे 2 लेकरं कळाली नाही. त्या रिपोर्टिंग ऐका, तिथले सर्व तुम्हाला भेटतील. आणि मला सांगायचं वाटतंय मराठी महाराष्ट्र न्यूज चॅनलचे संपादक आहे, त्यांनी खूप मस्त केलं, मस्त बोले संग्राम पाटील. त्यांना धमक्या होत्या, ती बाई त्यांना म्हणायची तुझ्या बोकंडी बसते बीडमध्ये येऊन, काय काय बोलायची त्यांना. कस काय गेला तू मुलाखत घ्यायला, कस काय तू सत्य दाखवून राहिला महाराष्ट्राला, मी माझं काही करेन. अरे तू बाई तुला काही कर, पण त्या लेकराचं काय, तू फायदा काय केली ती लेकर? हा ते ठीक आहे, तू सुटली असेल आता, तू तुला महाराज आहे का घरी हे आम्हाला माहित नाही. पण तुपली ही स्टोरी मी याच्यासाठी बनवतोय की इतर दुसऱ्या पण माता भगिनी ह्या महाराजाच्या ह्या बोवाखाड्याच्या जाळ्यात अडकू नये, कोणतेही लोक अडकू नये, एवढीच माझी ह्या व्हिडिओतून सांगण्याचा प्रयत्न करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.